अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनामध्ये सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। रंगमंचावर जे सगळे ज्येष्ठ माझे मित्रमंडळी बसलेले, ज्येष्ठ मंत्रिमंडळ बसलेले आहे। मंत्रिमंडळ म्हणजे 365 दिवसातले 24x7 तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ। आम्ही फक्त 3 तासच करत होते, 24 तास करत असतात। किती अवघड आहे, खूपच अवघड आहे। आणि हे अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते। फक्त उत्तम गोष्ट अशी आहे, सुदैव माझं असं आहे की माझे जे सहकारी आहेत ते माझे बाप आहेत। चुकू नये, मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे। प्रोप्रायटर एखादी संस्था चालवणं आणि सेवाभावी, माझ्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद ही शेगावची जशी सेवाभावी संस्था आहे तशी ही पण सेवाभावी संस्था आहे। तर सेवाभावी संस्था कशी चालवायची किंवा कशी चालवायची नाही ह्याचं संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत। त्यामुळे आम्ही चुकणार नाही कुठल्याही परिस्थितीत, याची मला खात्री आहे। मी 2-3च गोष्टी मांडणार आहेत, कारण मला ज्या गोष्टी मांडायच्या होत्या त्या अजित भोरे यांनी मांडलेल्या आहेत। म्हणजे आमच्यात काही संपर्क नाही अशातला काही भाग नाही, पण त्यांनी मांडले आहेत। तंजावरपासून आपली ही मुहूर्त वेळ सुरू झाली, तंजावरपासून आपला हा प्रवास सुरू झाला। सांगलीला मुहूर्त वेळ झाली, काल विभागीय संमेलनाचा शुभारंभ झाला, आज 100व्या नाट्य संमेलनाचा आपण शुभारंभ करत आहोत। दिवाळी आहे, प्रत्येक कलाकार कुठे ना कुठेतरी काम करत असतो, नाटक, सिरियल, OTT। पण हे 2 दिवस एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांची मतं जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। निदान भेटणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे मला वाटतं हे नाट्य संमेलन आमच्यासाठी एक विचार निर्माण करण्यासाठी असलेली एक योग्य जागा आहे। आता ह्याच्यानंतर आमचं हे नाट्य संमेलन किंवा हे 100वं असल्यामुळे एकूण 22 ठिकाणी आपण नाट्य जागर घेतोय। आणि नाट्य जागरमध्ये विविध एकांकिका स्पर्धा आहेत, बालनाट्य स्पर्धा आहेत, अशा 6 पद्धतीच्या स्पर्धा आहेत। आणि आत्तापर्यंत या स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 6700 रंगकर्मींनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। आणि मला खात्री आहे 10 जानेवारी ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत 10,000 आकडा आपण नक्की पार करू। त्यानंतर विभागीय संमेलनं आहेत, सोलापूरला आहे, बीडला आहे, लातूर, अहमदनगर, नागपूर, मुंबई या सगळीकडे विभागीय संमेलन आहे। तर रत्नागिरीला समारोप आहे। तर हा असा 5 महिन्याची आमचा दिवाळीचा काळ आहे। आणि मला खात्री आहे अखिल भारतीय नाट्य परिषद असं या संस्थेचं नाव आहे, पण आपण अजून नीटपणे पूर्ण महाराष्ट्रात पण पोचलेलो नाही आहे। तर माझी अशी इच्छा आहे की या आमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या तळागाळातल्या खेडेगावापर्यंत परिषद पोचायला पाहिजे, मग भारत आणि मग देश, असा तो टप्पा असायला पाहिजे। अखिल भारतीय नाट्य परिषद याची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा अनेक गोष्टी माझ्यासमोर होत्या। म्हणजे अध्यक्ष नसताना सुद्धा मी आमच्या मंत्री महोदयांना खूप वेळा भेटून, म्हणजे खूप वेळा त्रास दिला आणि खूप आमच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्याकडे मांडल्या। आता मी त्या समस्या परत मांडत बसत नाही, पण मला असं वाटतं की मराठी नाट्य परिषदेने 3 स्तरावर काम करायला पाहिजे। एक म्हणजे शासनाने आपल्याला जो निधी दिलेला आहे तो योग्य पद्धतीने वापरायला हवा, त्याचा अपव्यय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मला त्यांनी इथे बसवलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचं मेंटेनन्स हे शासनाने पुरवणं गरजेचं आहे। त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उत्तम पद्धतीने कलाकृती सादर करणं हे आम्हा कलाकारांचं, निर्मात्यांचं काम आहे। नुसताच निधी घेतला आणि आम्हाला पाहिजे तसं काम करू, तसं चालणार नाही आणि चालूही शकत नाही। जे नाटक रिहर्सल न करता किंवा अर्धवट रिहर्सलने जेव्हा रंगमंचावर येतं तेव्हा प्रेक्षक अतिशय हुशार झालेले आहेत, ते नाटक ते नाकारतात। त्यामुळे आपण आपली जबाबदारी घ्यावी, शासन त्यांची जबाबदारी घेतच आहे आणि महत्त्वाची जबाबदारी ती प्रेक्षकांची आहे। माझी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी पुढच्या पिढीला
नाटक बघण्याची सवय लावणं गरजेचं आहे. कारण 250 वर्षाची आपली तर परंपरा आहे, पण पुढची अजून 200-400 वर्ष जर मराठी नाटक जगवायचं असेल तर पुढची प्रेक्षकांची पिढी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. अजून एक मला सांगायचं वाटतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठी नाटक, नाट्यगृह बांधणं, ते वापरणं, ते मेंटेन करणं ही खूप काही अवघड गोष्ट नाही आहे बरं का CM साहेब. अतिशय सोपी गोष्ट आहे. फक्त योग्य माणसं तिथे बसवलीत ना काम आरामात होईल. त्यामुळे आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी परवाच जाहीर केलं की अजून 70 नाट्यगृह बांधणार आहोत. तर त्याबद्दल आमच्या कलाकारांमध्ये अतिशय आनंदाची लहर आहे. पण आहेत ती नाट्यगृह सुधारणं, ती मेंटेन करणं हे एका बाजूला, सर्व नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवणं अतिशय गरजेचं आहे. कारण नाट्यगृहाचं भाडं हा अतिशय एक वेगळा मुद्दा आहे. आणि मला सांगायला थोडंसं दुःख असं होतं आहे की पिंपरी चिंचवडचं नाट्यगृह जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याचा अतिशय उत्तम मेंटेनन्स होता. आज जरा वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे नाट्यगृहाचं भाडं हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आत्ताच ठाण्याचं नाट्यगृहाचं भाडं जे 48,000 रुपये होतं ते आता परत नॉर्मल मुंबई जे नाट्यगृह आहे तितकं खाली आणलेलं आहे. अर्थात मला CM साहेबांची ही गोष्ट पटकन सांगायची वाटते, वेळ कमी आहे. आपल्या कोरोना काळात आम्ही CM साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं होतं की गडकरी रंगायतन, वाशी नाट्यगृह, कल्याण अशा 3 या शहरातली जी नाट्यगृहाची त्यांची भाडी आहे ती आम्हाला जरा कमी करून द्या. आणि त्यांनी फक्त एका फोनवरती भाडी कमी केली होती. त्याने भाडी कमी केल्या आम्ही सगळीकडे ते पत्र पाठवून दिलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली भाडी कमी करून घेतली आम्ही. तर त्यांच्या कामाचा झपाटा माहिती आहे. पिंपरी चिंचवडचे जे रामकृष्ण मोरे सभागृह आहे, आज साहेब पण इथे आहेत. मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकचा हा इथे मांडण्याचा विषय आहे की नाही मला माहीत नाही, पण खूप वेळा मांडून झालेला आहे आणि काहीच घडलं नाही म्हणून मी आज इथे मांडलो आहे. पिंपरी चिंचवड नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकलचं जे बिल आहे, नॉर्मली नाट्यगृह म्हटल्यावर नाटक झाल्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट आहे की बसून, रात्री आमचा 12:30 पाऊणला जे प्रयोग संपल्यानंतर बसून जेवायची व्यवस्था असणं गरजेचं आहे. आम्ही अनेक ठिकाणी हातात ताट घेऊन रात्री जेवतो, तो काही प्रश्न नाही. आम्हाला नाटकाची हौस आहे त्यामुळे आम्ही ते करतो. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाबतीत असं झालेलं आहे की पूर्वी तिथे हॉल होता, आजही हॉल आहे, पण त्या हॉलचं जेवण वाढण्यासाठी 500 रुपये भाडं लावायला सुरुवात केलेली आहे, जे अतिशय दुःखदायक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाट्यगृहाचं जे इलेक्ट्रिकचं भाडं आहे ते फक्त चिंचवडमध्येच नाही, पुण्यामध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, आशिया खंडात ज्या सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे 14,000 रुपये इलेक्ट्रिकचं भाडं आहे, जे बाकी सगळ्या ठिकाणी 2,500 ते 3,000च्या घरात असतं. आणि हे सांगून काही घडत नाही. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर नम्र विनंती करतो सर की ह्याच्यात कृपया लक्ष घाला. बाकी पिंपरीची तुम्ही भाडं किती वाढलं तरी आम्ही येणार बरं का इथे. तुम्ही कितीही भाडं वाढवा आम्ही येणार, कारण आमचा नाट्यरसिक इथे आहे, आम्हाला नाटकात काम करायला आवडतं आणि नाट्यरसिक इकडचा उत्तम आहे, त्यामुळे आम्ही इथे येणार. पण तुम्ही लक्ष घ्यावं एवढी विनंती आहे. आज CM साहेब आणि आमचे म्हणजे मी हे सगळं का करू शकतोय याचं एका वाक्यात तुम्हाला सांगतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे माननीय शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, आमचे सांस्कृतिक मंत्री उदय मुनगंटीवार, फडणवीस साहेब, हे 5 जण आहेत ना, हे 5 जण आमच्या मागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत. आणि त्याचबरोबर आमचे जे सेक्रेटरी लेवलची जी मंडळी आहेत ती सुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला अतिशय खात्री आहे की पुढच्या 5 वर्षात फक्त नाट्य परिषदच नाही तर नाट्य परिषदेच्या 59-60 शाखा आहेत त्या पण सक्षमपणे काम करू शकतील याची मला खात्री आहे. आता मी इथे थांबतो, उद्या अजून बोलीन काहीतरी, पण तुमचं सगळ्यांचं परत एकदा या 100व्या नाट्य संमेलनात मी खूप मनापासून स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.